जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरणातील पाणीसाठा 87.68% इतका झालाय। दरम्यान पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गडचिरोलीमधील मुसळधार पावसाचा फटका अतिदुर्गम गावांना बसला असून तालुका मुख्यालयाला जोडणारे तब्बल 10 मार्ग पुरामुळे बंद पडले। सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि त्यामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेले। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत असल्यानं अनेक भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळेच अनेक भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यानं सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील महत्त्वाची धरणं 100% भरलेली आहेत। पिंपळनेर वासियांतर्फे पाझरा नदीचं जलपूजन करून पाझरा नदीला साडी चोळीचा अहेर अर्पण करण्यात आला आणि धरणं भरल्यामुळे साक्री तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणात 54%हून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे। धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं नंदुरबारमधील पाणी कपात मागे घेण्यात आलेली असून पूर्वीप्रमाणे 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो। भीमाशंकर परिसरात पावसाची संततधार सुरू असल्यानं खेडमधील चास कमान धरणातील जलसाठा 80%वर पोहोचलाय। खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून 1800 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला। माळशेज घाटाचं सौंदर्य बहरलंय। विशेष म्हणजे आकर्षणाचं केंद्र असलेला काळू धबधबा ओसंडून वाहू लागलाय। पिसाळलेल्या धबधब्यानं मनमोहक दृश्य आणि धुक्याची चादर यानं परिसरात आल्हाददायक वातावरण पसरलं। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील बिलगाव इथल्या बारामुखी धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागला। या धबधब्यातून 12 ठिकाणांहून पाणी एकत्रित येत असल्यानं इथे पर्यटकांची जास्त गर्दी पाहायला मिळते। अमरावतीमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्यातील मध्यम असलेल्या प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धुळे जिल्ह्यातील लाठीपाडा धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलंय तर दुसरीकडे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं पिकांना जीवनदान मिळालंय। 16 ऑगस्टपर्यंत पालघरमधील पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले। पर्यटकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले। यावेळी चित्रफित तयार करून जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यानं गोदावरी नदीतील पूरस्थिती कायम आहे। जिल्ह्यातील 15 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। गंगापूर धरणातून 6336 क्युसेक्स वेगानं तर दारणा धरणातून 13160 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर जिल्ह्यातील 23 धरणांपैकी 8 धरणं 100% भरली आहेत। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे देवरी तालुक्याला जोडणाऱ्या देवरी चिंचुगड मार्गावर पाणी साचलं आणि त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वडसा राज्य महामार्गावर सुरू असलेल्या नाल्याच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं नुकसान झालेलं आहे। हेच पाणी मोटर पंप लावून काढण्याची वेळ आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झालेली आहे। नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्ह्यात 7 जुलै अखेर 63.36% खरीप पिकांची पेरणी झाली। नाशिक जिल्ह्यात खरीप पिकं जोमाने वाढत असली तरी 10 ते 12 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पिकं पिवळी पडण्याची शक्यता आहे। खेडमधील प्रमुख पर्यटक क्षेत्र असलेल्या रघुवीर घाटात पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी रघुवीर घाटातील रस्त्याचा मोठा भाग खचून शेकडो मीटर खोल दरीत कोसळल्यानं हा घाट पर्यटनासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्यानं बंदी घालण्यात आली। मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसानं दडी मारली आणि त्यामुळे पिकं धोक्यात आली। पाऊसच नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झाल्यानं शेतकरीही चिंतेत सापडले। प्रताप सरनाईक पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑफिसवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली। बसच्या अपघातात ठार झालेल्या प्रकाश गाडवे यांच्या कुटुंबाला न्यायालयाने आदेश देऊन देखील मोबदला न दिल्यानं कार्यालय जप्तीचे आदेश देण्यात आले। पालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका समुद्रात बुडाली। नौकेतील 2 बचावले असून एक मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहे। स्थानिक मच्छीमारांकडून या मच्छीमाराचा शोध सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका मुख्यालयासह 105 गावांचा वीज पुरवठा तब्बल 10 तास बंद होता।
आणि त्यामुळे मध्यरात्री संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केलं. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या आशा सेविकांचं मागील काही महिन्यांपासून वेतन थकलंय आणि त्यामुळे रिपाईनं ढोल ताशा वाजवत आंदोलन केलं. पुढील 8 दिवसात मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाडळी इथून बेपत्ता झालेल्या 2.5 वर्षांच्या बालकाचा अखेर 3 दिवसानंतर शोध लागला. वडिलांसोबत शेतात गेलेला बालक अचानक गायब झाला होता आणि युद्ध पातळीवर शोध घेतल्यानंतर अखेर 3 दिवसांनी हा बालक एका मंदिरात खेळताना आढळला. सावंतवाडीत दिवसाढवळ्यात 4 शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अखेर यश आलं. या बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. येवल्यात मका आणि टोमॅटो पाठोपाठ आता शेकडो एकरवरील कोबी आणि फ्लॉवर भाजी करपा डावडी रोगाच्या विळख्यात सापडली. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकरी महागडी औषधाची फवारणी करतोय, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं पाहून शेतकरी हवालदिल झाला. अकोल्यातील 135 वर्ष जुनी ऐतिहासिक कच्ची मशीद आता तंत्रज्ञानाशी जोडली गेली आणि त्यामुळे मुस्लिम बांधवांना आता रोज अजान थेट मोबाईलवर ऐकता येणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील अंशतः मान्यता असलेल्या अनुदानित शाळा 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुदानाचा पुढचा टप्पा मिळवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांचं होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल विचारण्यात येतो. जळगावमध्ये विविध मागण्यांकरता रुग्णवाहिका चालकांनी आंदोलन केलंय. किमान वेतनासह शासकीय भत्ते मिळण्याची मागणी जी ती करण्यात आली. दरम्यान रुग्णवाहिका चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्वानांच्या टेडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्वान टेडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करत निषेध नोंदवण्यात आला. बच्चू कडू यांचा सातबारा कोरा यात्रा वाशिमच्या उंबरडा बाजारातून निघाली आणि भर पावसात यात्रेमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस आगारानं मागील 10 दिवसांपासून शहादा जयनगर बस बंद केल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी शहादा बस स्थानकात आंदोलन केलं. व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांनी केली. नंदुरबारच्या हजरत इमाम बादशाह यांच्या उरुसाला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात सहभाग घेतला. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आषाढीच्या पर्व काळात पंढरपूरमध्ये अनोखी भाऊबीज संपन्न झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट देण्यात आलेला आहे. शेकडो वर्षांपासून बहीण भावाच्या भेटीची आणि साडी चोळी आहेर देण्याची परंपरा आजही पंढरपुरात अबाधित आहे. पुण्यातील कोथरूडमधील एका इमारतीत 3ऱ्या मजल्यावरून एक छोटी मुलगी खिडकीतून खाली पडण्याच्या स्थितीत होती. यावेळी अग्निशमन दलातील जवानानं या ठिकाणी तातडीने धाव घेत या 4 वर्षीय चिमुकलीचा जीव वाचवला. किंवा ते सीएसएमटी फास्ट आणि स्लो लोकल सेवा सुरू करावी या मागणीकरता रेल्वे प्रशासनाविरोधात 1 जुलैपासून दिवा रेल्वे स्थानकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशाराही देण्यात आला. पोलिसांचा दबाव झुगारत 2 तासाच्या राड्यानंतर अखेर मनसे आणि शिवसेनेने मीरा रोड मध्ये मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी मिळाल्यानंतर आधी ठरलेल्या मार्गानेच मोर्चा काढण्यात आला. मीरा रोडमध्ये मराठीचा आवाज घुमला. मराठीच्या अस्मितेसाठी मराठी भाषेत चित्र आले. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देत मराठी माणसांनी ताकद दाखवली. मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. मोर्चा दरम्यान संघर्ष चिघळल्याचं पाहायला मिळालं. मराठी माणसाच्या मोर्चाला महाराष्ट्रात परवानगी नाही, अमराठी लोकांना परवानगी मिळते, मग मराठी लोकांना का नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. सरकारकडून मराठी माणसाची गळचेपी सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मीरा रोड परिसरात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. व्यापाऱ्यांच्या मोर्चेवेळी कायदा का नाही असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारची मराठी माणसावरच कारवाई का असा सवाल आंदोलनकर्त्यांनी विचारला. असे विरारसह मीरा रोड परिसरात मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता कोकणात उमटू लागले. मनसेचे नेते प्रकाश महाजन तसंच वैभव खेडेकरांच्या नेतृत्वात हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
मोर्चामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेल्या मंत्री सरनाईकांना उपस्थित मोर्चेकरांच्या रोषाला सामना करावा लागला आणि उपस्थितांनी सरनाईक गो बॅकच्या घोषणा दिल्या. 50 खोके एकदम ओकेची घोषणाही देण्यात आली. यावेळी गर्दीतून सरनाईकांच्या दिशेनं एक बाटली भिरकवण्यात आली. या रोषामुळे मग सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. मोर्चाला परवानगी नाकारण्यावरनं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू होता का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती आहे. या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मीरा रोडमधील आंदोलनानंतर मनसे नेते शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला गेले, तर मनसे संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थवर दाखल झाले. मोर्चाला परवानगी का दिली नाही, आयुक्तांना विचारलं, संघर्ष होईल असा मार्ग आंदोलक मागत होते असं पोलिसांनी सांगितलं, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. निशिकांत दुबे हे संघटनेसंदर्भात बोलले, मराठी माणसाला बोलले नाहीत. तरीही दुबे यांनी असं बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पनवेलच्या नावडे गावात माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. शरद पवारांच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं.